आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहार प्रकरणी आज सकाळी 11 वाजता मुंबईत वरळी धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे। गोखले बिल्डर यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे। त्यानंतर आता जैन बोर्डिंगच्या व्यवहारासाठी दिलेले 230 कोटी गोखलेंना मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय। कारण व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत असा करार गोखले आणि विश्वस्तांमध्ये आधीच झालेला होता। त्यामुळे विशाल गोखलेंच्या 230 कोटींचं काय होणार हा आता प्रश्न आहे। आज धर्मादाय आयुक्तांपुढे होणाऱ्या सुनावणीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी जर आदेश दिले तरच गोखलेंचे 230 कोटी परत मिळू शकणार आहे। जैन बोर्डिंगचा हा घटनाक्रम नेमका कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 15 मे 2025 ला ट्रस्टी आणि गोखले कंपनीमध्ये विक्री वरून व्यवहार झाला। 23 जुलै 2025 ला ट्रस्टकडून 7 ऑक्टोबर 2025 ला श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेमध्ये तर जैन बोर्डिंग व्यवहाराचा घटनाक्रम हा संपूर्ण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नेते आज दुपारी 12:30 वाजता मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या परवानगीविषयी पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत। तसंच मोर्चा संदर्भामध्ये मुंबई पोलिसांना निवेदन देखील दिलं जाईल। या शिष्टमंडळामध्ये ठाकरेंच्या सेनेचे, मनसेचे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शेकाप आणि इतर पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। 1 नोव्हेंबरला होणारा मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार असून तो थेट मुंबई महानगरपालिकेवरती धडकणार आहे। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात होणाऱ्या मोर्चा संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी आज मनसेची बैठक होणार आहे। आज सकाळी 10:30 वाजता राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची शिवतीर्थवरती बैठक होईल। शिवतीर्थवरील बैठकीनंतर मनसेची प्रमुख नेते मंडळींची दुपारी 12:30 वाजता पोलीस आयुक्तालयामध्ये जाणार असल्याची माहिती ही सध्या समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती सणकून टीका केली आहे। अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख करून मुंबई गिळण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप हा उद्धव ठाकरेंनी केला आहे। जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या, पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो, नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांसह भाजपवर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्सपोज करत प्रत्युत्तर दिलंय। बीएमसीची तिजोरी खुणावू लागली, सोडलेल्या हिंदुत्वाला आणि विसरलेल्या मराठी अस्मितेला कुरतडण्याची वेळ आली अशा आशयाची पोस्ट चव्हाण यांनी केली आहे। मुंबईच्या नावानं पुन्हा गळे काढायची पाळी आली असा हल्लाबोल देखील त्यांनी या पोस्टमधून केला आहे। उद्धव ठाकरेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली असून ते घरात बसलेले अजगर असल्याचा घणाघात हा बावनकुळेंनी केलाय। तर बावनकुळेंची एक्सपोस्ट नेमकी काय आपण पाहूया। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना निराशेनं घेरलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळत आहे। इतरांना अॅनाकोंडा म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं, ते घरात बसलेले अजगर। निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांवरती भोरटे चोर अशी टीका केली आहे। त्याला आता भाजप खासदार उदयनराजेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं ही आपल्याकडेच वळवलेली असतात असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावलाय। तर बोलायचं असेल तर पुराव्यांसह बोलावं असा सल्लाही दिलाय।
आजच्या डिजिटल युगात काय होईल सांगता येत नाही, त्याचंच एक उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गावात पाहायला मिळालं. वैजापूर ग्रामीण 1 मधील एका तरुणीचा साखरपुडा हा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी चक्क व्हिडिओ कॉलद्वारे पार पडलाय. मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असून वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. वैजापूर इथं मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणानं थेट ऑनलाईन उपस्थिती लावत होकार दिला. या समारंभामध्ये नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव केला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमामधून झालेला हा साखरपुडा परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरलाय. धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शेतकऱ्यांवरती लग्नासाठी कर्जाचा बोजा होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये हे विवाह सोहळे पार पडणार आहेत, अशी माहिती ही भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. तर या मेळाव्यांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत तहसीलदारांकडे नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मीरा रोड येथील काशीमीरा परिसरातल्या सेंट जोरम स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसाठीच्या खासगी स्कूल बस सेवेचा मालक हा पालकांकडून गैरमार्गाने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता, अशी धक्कादायक माहिती आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या. अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना 4 लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल. त्यानंतर ती महिला त्यांच्या मुलाला घेऊन काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये आली. काश्मीरा पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली. शाळेच्या प्रशासनामध्ये जेव्हाही तुम्ही एखादी स्कूल बस हे विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वापरता तेव्हा त्याच्यावरती जो चालक असेल त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन पोलिसांकडून करून घेणं हे महत्त्वाचं असेल. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडनं आणखी एक बळी घेतलाय. काल रात्री या मार्गावरती रस्त्याच्या धोकादायक किनाऱ्यावरून दुचाकी घसरली. यात राहुल विश्वकर्मा या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. पवई तलावावरती छठपूजेसाठी गेलेला असताना बहिणीला दुचाकीवरून घेऊन तो घरी चाललेला होता, परंतु जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती पवई प्लाझा जवळ आलेले असता रस्त्यावरील धोकादायक किनाऱ्यावरून त्याची दुचाकीही स्लिप झाली आणि मागून येणाऱ्या बसखाली तो चिरडला गेला. गेल्या 3 महिन्यांमध्ये लालू कांबळे, देवांश पटेल आणि आता राहुल विश्वकर्मा या तिसऱ्या तरुणाचा नाहक बळी गेलाय. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या प्रकरणात मोठं वळण आणलंय. पोलिसांनी ऍसिड हल्ल्यातील पीडितेचे वडील अकिल यांना ताब्यात घेतलेलं आहे. पीडितेच्या वडिलांनी मुलीचा पाठलाग करणाऱ्या जितेंद्रला अडकवण्यासाठी हा हल्ला केल्याचं कबूल केलंय. अकिलनं सांगितलं की जितेंद्रची पत्नी त्याच्या विरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करत होती, म्हणून त्यानं त्याला ऍसिड हल्ल्याच्या प्रकरणात अडकवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये पोलीस आणि कुख्यात गुंड अनिल चिपी टोळीतील गुन्हेगाराशी चकमक झाली. दोन्ही बाजूंनी 5 राऊंड गोळ्या झाडलेल्या आल्या. द्वारका जिल्हा विशेष कर्मचारी पथक आणि गुन्हेगार यांच्यामध्ये चकमक ही हिरनकुडना या गावाजवळ झाली. यामध्ये मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार विकास बग्गा याला पोलिसांनी चकमकीदरम्यान पायात गोळी मारली आणि अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विकास उर्फ बग्गा याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे हे दाखल आहेत. हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सांपला पोलीस स्टेशन परिसरामध्ये दाखल झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात देखील तो फरार होता. आणि पुढची एक बातमी पाहूयात. बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत असलेल्या मोन्था चक्रीवादळाची तीव्रता ही वाढत असून हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरती आज संध्याकाळी धडकणार आहे. या चक्रीवादळाचा विदर्भात प्रभाव राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय. बंगालच्या उपसागरामध्ये मोन्था हे चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आणि याचाच परिणाम आता विदर्भाला देखील होऊ शकतो. सौदी अरेबियातील जगातील पहिलं स्काय स्टेडियम उभारण्यात येत आहे. जमिनीपासून 350 मीटर उंचीवरती हे स्टेडियम उभारण्यात येत असून 2034 मध्ये सौदी अरेबियामध्ये फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी हे स्टेडियम उभारण्यात येत आहे. 46,000 प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता आहे. 2027 पासून या बांधकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अखेर पूर्ण झालंय. 5 ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. त्यानंतर 22 जानेवारी 2014 रोजी मोदींच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. तेव्हापासून मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. मात्र मंदिराच्या काही भागांचं काम सुरूच होतं. अखेर 7ही मंदिरांचं बांधकाम हे पूर्ण झालेलं असून कळस आणि ध्वजदंड देखील लागलेला आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावरती भगवा ध्वज फडकवणार आहेत. आज छठपूजेचा शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच घाटांवरती गर्दी झालेली आहे. 36 तासांच्या उपवासाचा शेवट होईल. या दिवशी उपवास करणाऱ्या महिला सूर्योदयाच्या वेळी पाण्यात डुबकी मारून आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करतात. त्यांच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं आणि जीवनात ऊर्जेची प्रार्थना करतात. घाट, नद्या आणि तलावांच्या पवित्र पाण्यामध्ये उभं राहून उपवास करणाऱ्या महिला ह्या पूर्ण विधींसह सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात. अर्घ्य अर्पण केल्यानंतर उपवास सोडला जातो आणि ज्यामध्ये गूळ, केळी, नारळ आणि हंगामी फळं असा प्रसाद म्हणून सेवन केलं जातं. आणि यानंतर साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच साखरेच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. साखरेची MCP अर्थात किमान बाजार मूल्य वाढवण्याची शिफारस ही राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. सध्या साखरेचा दर हा 3100 रुपये प्रति क्विंटल आहे. तो 4100 रुपये करावा अशी केंद्राकडे सरकारनं मागणी केली आहे. तसा निर्णय झाल्यास राज्यातील ऊस उत्पादकांना मोठा लाभ होणार आहे. 20 ऑक्टोबरला राज्य सरकारनं केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,58,000 हेक्टरवरती सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली होती. पावसानं पिकांचं नुकसान झाल्यानंतर जे काही सोयाबीन शिल्लक आहे त्या सोयाबीनची काढणी पूर्ण झालेली असून आता सोयाबीन विकायचं कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय. तर शासनानं जाहीर केलेला हमी भाव हा 5,328 रुपये प्रति क्विंटल इतका असून हमी भावानं हिंगोलीचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री होत नाही. व्यापारी सोयाबीनचे भाव पाडून खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल इतका फटका बसतोय. शेतकऱ्यांना फार मोठा नुकसानीचा फटका आहे. शेतकऱ्यांना जवळपास एकरीमध्ये जे आज भाव येत आहे आणि 2 ते 3 क्विंटल माल होत आहे आणि त्याचा खर्च जर काढला तर काहीच उरत नाही आहे. आणि लोकांची रोजमजुरीदारी हे आज आम्हाला नगदी द्यावं लागत आहे. दिवाळीमुळे, सणासुदीमुळे आम्हाला आज सोयाबीन विकावं लागत आहे. आज नाफेड केंद्र जर चालू असते, त्यांना आम्ही माल दिला असता तर आम्हाला म्हणता आलं असतं. पण आज आमचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 2,000चं नुकसान शेतकऱ्याचं वाले हमीभाव केंद्र पण ठेवल्यामुळे सरकारनं या हमीभाव केंद्र हे मामा म्हणल्याप्रमाणे हमीभाव केंद्र ज्या शेतकऱ्याची आता या चिठ्ठीच्या भरोश्यावर सरकारला काय सरकार तर म्हणाले आम्ही मायबाप आहे. मग या चिठ्ठीच्या भरोश्यावर ज्या शेतकऱ्यांना आता प्रायव्हेटमध्ये माल विकला त्याला 2,000 रुपये क्लिअर करायचे केले पाहिजेत. पहिला शेतकरी अतिवृष्टीमुळे परेशान झाले. सरकारनं सांगितलेली ती 10,000 रुपयाची पेरणीची मदत ती बी अजून आली नाही. पुन्हा ते अतिवृष्टीचे ते बी पैसे अजून सरकारला आले नाही. शेतकऱ्यांना फटका खूप बसतोय. आणि जो कायदा आहे का तो कायदा मोठ्या लोकांसाठी कायदा नसते. कायदा सामान्य माणसासाठी असते. आणि आमच्यासाठी काय कायदा नाही. आज जे कायदा आहे ना तुमचा 5,300 रुपयानं सोयाबीन खरेदी करायला पाहिजे ते केंद्र सरकारनं चालू करणे म्हणजे आज आम्ही मागणी करण्याची काय गरज आहे. सरकारला माहित होतं हिंगोलीचा शेतकरी असो, महाराष्ट्रातला शेतकरी असो, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. आमच्या इथं 2 एकर सोयाबीन आहे. 2 एकर सोयाबीन मध्ये आम्हाला उत्पन्न जे होणार आहे ते आम्ही कुठे विकायचं सरकारला माहित आहे ना. सरकारनं एका महिन्यापूर्वीच हे सोयाबीन खरेदी केंद्र चालू करायला पाहिजे होते. आमचा 50% माल सगळ्या व्यापाऱ्याच्या घशात जाईपर्यंत वाट पाहायची काय गरज होती. आमची मागणी एकच आहे, तर नाफेड केंद्र लवकर चालू नाही केलं, ज्या शेतकऱ्याने ते मार्केटमध्ये माल विकलाय त्या शेतकऱ्याला तुम्ही आज मार्केटची हे जी तफावत आहे ती तफावत प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही अनुदान तत्वावर द्यायला पाहिजे. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट प्रज्ञासह